अहिल्यानगरमध्ये शैक्षणिक संस्थांकडे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नाहीत. हजारो विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. अहिल्यानगरमधील पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस पुन्हा सुरू झाले आहेत. हजारो विद्यार्थी रोज शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत. पण त्यांची सुरक्षितता खरंच किती आहे, हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मंडळी, नियमांनुसार प्रत्येक सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालय, वसतिगृह आणि कोचिंग क्लासने अग्निशमन विभागाचे अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे अहिल्यानगर शहरातील अवघ्या 4 ते 5% शैक्षणिक संस्थांकडेच हे प्रमाणपत्र असल्याची माहिती समोर आली आहे. नगर शहरात 50हून अधिक शाळा आणि 100 पेक्षा जास्त कोचिंग क्लासेस आहेत. काही नव्याने सुरू झालेल्या सीबीएसई शाळांनी नियमांचे पालन केले असले तरी अनेक खाजगी संस्थांसह काही सरकारी शाळांनीही या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. नियमांनुसार प्रत्येक संस्थेत अग्निशमक यंत्रे, फायर अलार्म, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, पाण्याची व्यवस्था आणि इतर सुरक्षा सुविधा कार्यरत असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी, वार्षिक फी आणि इतर शुल्क वसूल करण्यात अनेक संस्था काटेकोर असतात. पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या अग्निसुरक्षा उपाययोजनांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.